कंट्रोल वगैरे किंवा स्पीड जरी कंट्रोल करत असतो 40-50 आणि त्यात आमचा जो इसम होता ना तळेबाजू त्यांचा जीव गमवतो लागलो त्यांचा अशाच अपघातात. तर ह्या गोष्टींवरती आपणच तर मित्रांनो बघू शकता समोरून काय हालत झाली आहे गाडीची. हेडलाईट वगैरे बाहेर आली आहे. हे पूर्ण पॅनल आत गेलं आहे आणि तुम्हाला इथून दाखवतो काय झाली अवस्था. आपलं फुल बेंड झालेलं आहे बघू शकता तुम्ही. पण नॉमिनल गाडी फक्त राहिलेली आहे नावासाठी. आता काय झालं नक्की रात्रीच्या वेळेस आहे ना, हां रस्त्यांवरती ज्यांनी मोकाट ढोरं त्यांची जी सोडून ठेवलेत गुरं, तर त्यांच्यामुळे दिवसेंदिवस अपघात हे वाढतच चाललेले आहेत. आणि त्याचाच भाग रात्री मी बनलोय. म्हणून मग हे तुमच्यापर्यंत आणण्याचा हेच प्रयत्न असा की जी तुमची ढोरं असतात ना मोकाट, त्यांना निदान बांधून ठेवा, शोधा किंवा आळा तरी घाला किंवा काहीतरी त्याच्यावरती उपाय तुम्ही स्वतःच करायचा. जे गुरं मालक आहेत ती ढोरांची मालक. नमस्कार मित्रांनो, देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो आपण आता आलो तळेबाजार चांदोशी रोडला जो माऊली पेट्रोल पंपाच्या त्या ठिकाणी आपण आलो. आणि सिच्युएशन पण अशी बेकारायचं. आपला एक यूट्यूबर कोकणासाठी काय पण म्हणजे शरद जाधव आपले तळवडे गावचे, त्यांचं काल रात्री ॲक्सिडेंट झाला. एकदम भयानक ॲक्सिडेंट झाला. कारण रात्रीची गुरं वगैरे असतात दिसत नाही लाईटीवर. आणि जास्तीत जास्त लोकांना एक शेतकरी बंधूंना किंवा गुरं जे आहेत ज्यांची त्यांना विनंती आहे की तुमची गुरं जी रस्त्यावर मोकट सोडलेली आहेत ती सोडू नका. कारण अशामुळे बरेच कालच्या वेळेत 2 ॲक्सिडेंट झाले आहेत, तळेबाजारचा आणि कळवड्यातला. तर आता मी ॲक्सिडेंट पॉईंटवरच आहे आणि तुम्हाला त्या गाडीची परिस्थिती दाखवतो आणि त्या माणसाचं काय झालं आहे हेही दाखवतो. चला. तर मित्रांनो ही बघा गाडी. आता त्या गाडीवर नाव पण आहे बघा, कोकणासाठी काय पण, म्हणजे आपले शरद जाधव. आणि गाडीची काय अवस्था झाली आहे ती बघा. आपल्या जे रात्रोशी फिरत असतात वाटेवर गुरं, त्यांच्यामुळे ही अवस्था झाली आहे. आणि पूर्णपणे हालत त्याची बेकार झाली गाडीची पण. आणि त्याचबरोबर त्यांच्या हाताचं एक हड्डी पण क्रॅक झालेली आहे. आणि कालच रात्री 8:30 वाजता ॲक्सिडेंट झालं. आणि त्याच्या आपण ऐकूया त्यांच्या स्वतःच्याच शब्दातून कशामुळे झालं ते. काय झालं नक्की रात्रीच्या वेळेस आहे ना, हां रस्त्यांवरती ज्यांनी मोकाट ढोरं त्यांची जी सोडून ठेवलेत गुरं, तर त्यांच्यामुळे दिवसेंदिवस अपघात हे वाढतच चाललेले आहेत. आणि त्याचाच भाग रात्री मी बनलोय. म्हणून मग हे तुमच्यापर्यंत आणण्याचा हेच प्रयत्न असा की जी तुमची ढोरं असतात ना मोकाट, त्यांना निदान बांधून ठेवा, शोधा किंवा आळा तरी घाला किंवा काहीतरी त्याच्यावरती उपाय तुम्ही स्वतःच करायचा. जे गुरं मालक आहेत ती ढोरांची मालक. कारण रात्री गाडीचा जर तुम्ही कंडिशन बघशाल तर मग त्याच्यावरून समजत की रात्रीच्या वेळेस ही गुरं जी आहेत ना ती काळ्या कलरची, त्या भुऱ्या कलरची वगैरे, ती लवकर दिसत नाहीत गाडीच्या लाईटवरती आणि अंधारच असतात. त्याच्यात पण रस्त्यावर बसलेली पण असतात, रस्त्यावर इकडे तिकडे धावत पण असतात. ते काल असंच झालं की एकमेकांच्या अंगावरती वगैरे ते धावून येतात, तशी ती धावून आली आणि सरळ गाडीच्या आडवी आली. आणि त्याच्यात मग माझी गाडी जाऊन त्यांच्यावरती आपटली. बरं त्यावेळेस नशीब की माणसं, मी रहदारीच्या ठिकाणी होते तर माणसं लवकर आली, त्याच्यामुळे त्यांनी ते सावरासावर केलं नाही. आणि आता तुमच्या समोर ह्या कंडिशनमध्ये असेल. माणसांका एवढाच आहे की त्या जनावरांका पण लागतच असतात. आमका लागला त्यांका पण लागला, पण मग त्यांच्याजवळ कोण लक्ष देता. आमच्याजवळ आम्ही तर लक्ष देतो, पण मग ते सगळं नुकसानच आहे. गाडीचं नुकसान, माझं नुकसान, माझ्या आता पुढची कामांचं नुकसान. तर मग ह्याच्यावरती काहीतरी उपाय करा. ही सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की रात्रीची गाडी चालवताना ना हळू गाडी चालवा, सावकाश गाडी चालवा आणि आजूबाजूक लक्ष देऊन गाडी चालवा. ओके. तर मित्रांनो हा पेट्रोल पंप आहे आपल्या माऊली पेट्रोल पंप. त्याच्यामुळे हे आजूबाजू एक वर्दळ असते, त्यामुळे ह्या ठिकाणी स्पॉट दाखवू तुम्हाला. ह्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालं, त्याचे काही पार्ट वगैरे इकडे पडलेले आहेत बघा. इथे याच ठिकाणी ॲक्सिडेंट झालं आणि आपल्याला एक स्क्रॅचेस वगैरे दिसत आहेत समोर.
इकडून असते त्या स्पॉटवर. आणि हा एक गाडी त्यांची काय हालत झाली आहे ती बघा, पूर्णपणे बेंड झालेली आहे गाडी समोरून. तर मित्रांनो बघू शकता समोरून काय हालत झाली आहे गाडीची. हेडलाईट वगैरे बाहेर आली आहे, हे पूर्ण पॅनल आत गेलं आहे. आणि तुम्हाला इथून दाखवतो काय झाली अवस्था. फुल बेंड झालेलं आहे बघू शकता तुम्ही. पण नॉमिनल गाडी फक्त राहिलेली आहे नावासाठी. आता खर्च म्हटला तर खूप येणार याला, कारण पुरी चेस बेंड झाली म्हणजे चेसपासूनच सुरुवात होईल. आणि पुढचा खर्च आहे म्हणजे एक 30-35 हजाराच्या आसपास खर्च जाणारच आहे, अधिकच म्हणा कमी नाही. तर मित्रांनो ह्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालं त्यावेळी हा पोरगा आहे. मित्रांनो नाव का तुझं? सूरज संजय पाटील. त्यांचं समोर एक हॉटेल आहे मित्रांनो. आणि त्यांच्यानी यांना उठवलं आणि गाडी साईडला आणून पुढचा जो खर्च वगैरे असतो म्हणजे आपल्या हॉस्पिटल वगैरे नेण्यासाठी त्यांच्यानी फॅमिलीशी कॉन्टॅक्ट करून यांना सुखरूप घरी पोचवलं. आणि त्यानंतर त्यांच्यानी आपली हाताचे एक्सरे वगैरे काढून हे मलमपट्टी वगैरे केलेली आहे. आणि एक क्रॅक गेलेला आहे आपल्या हाताला त्यांच्या. तर मित्रांनो ही तुम्हाला गुरं दिसत आहेत बघा. आता ह्या ठिकाणी पण आहे, असे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्पॉटवर दिसणार. तुम्हाला तळेबाजार साईडला जास्त करून त्या स्पॉटला, तळेबाजार, शिरगाव ह्या साईडला तुम्हाला गुरं दिसतातच. आता पुढे तुम्हाला दिसणारच बघा आपल्या जो तळेबाजारचा स्टॉप आहे त्या ठिकाणी बघा वडका पिंपळ आहे. त्या आता ती लाल बस येते ना आपली बघा, आता समोर दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी. आता क्रॉस करताना दिसणार तुम्हाला हे बघा. आता हे क्रॉस करतायत म्हणजे विचार करा गुरांमुळे किती ॲक्सिडेंट होत असणार. त्यांच्या पण मालकांना पण हा त्रास सहन करावा लागतो, कारण त्यांचे पण गोरा अशाने ऑफ पण होतात काही लहान असले. तर मित्रांनो हा व्हिडिओ एकदम दुःखदायक आहे. म्हणजे एक असं होऊ नये कधीच कुठच्या व्यक्ती म्हणा किंवा सामान्य माणूस म्हणा किंवा बाईकवाले कोणी असो. कारण काळजी घ्या तुम्ही, कारण आपण रात्रीची म्हणा किंवा दिवसा म्हणा गाडी बसून फिरत असतो, बाईक म्हणा किंवा स्कूटी म्हणा. पर सांभाळून चालवा, कारण हेच आपलं मेन आहे. तर सांभाळून चालवलं तरच उपयोग आहे. कारण रोड आता काही रोडवर असे पण ॲक्सिडेंट होतात की त्या ठिकाणी ऑइल पडलेलं असेल किंवा एक कुत्रा आडवा आला असेल. अशी बरेचशी तुम्हाला व्हिडिओ वगैरे भेटतील किंवा अशी घटना झालेली पण भेटू शकतात. चला जाऊया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा झाला आणि तुमचं काय मत आहे नक्की कॉमेंट करून सांगा.